हॅलो स्टुडंट, नमस्कार. मी सी ए के केसव फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोची डेप्युटी मॅनेजरची एक्झाम आत्ता जस्ट झाली काही दिवसाआधी. आणि एक्झाम झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, सर महाट्रान्सकोची आता याच्यानंतर LDCची एक्झाम सुद्धा राहणार आहे. तर महाट्रान्सकोच्या डेप्युटी मॅनेजरचं पेपरचं ॲनालिसिस म्हणजेच आपल्या भाषेत पोस्टमॉर्टम लवकरात लवकर करत तर आमच्यासाठी बरं राहील. तर मुलांनो, फायनली महाट्रान्सकोच्या डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टचा पेपर झाला, त्याचा आपण पोस्टमॉर्टमचं सेशन घेऊन आलेलो आहोत. येस मुलांनो, पोस्टमॉर्टम पुरा खोल के रख देंगे. पहिली गोष्ट ही मुलांनो, ही एक्झाम IBPSने कंडक्ट केली होती आणि ऑफकोर्स LDCची एक्झाम सुद्धा IBPSनेच कंडक्ट केली जाणार आहे. त्याच्यामुळे IBPSची एक्झाम तुम्ही देणारच म्हणजे इन शॉर्ट सांगायचा अर्थ असा, तुम्ही अशी जी पण एक्झाम देताय ज्याला IBPS कडनं एक्झाम कंडक्ट केली जाते आहे, त्याच्यासाठी हे डेफिनेटली हा रिव्ह्यू हा ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर मुलांनो, आता डेप्युटी मॅनेजरची एक्झाम म्हटल्यावर डेफिनेटली त्याला क्वालिफिकेशन पण आहे, रिक्वायरमेंट पण आहे. सो वी आर एक्सपेक्टिंग सॅलरी हाय असते, तर त्याला थोडं कंटेंट पण जास्त हाय लेवलचं हवं. आणि इव्हन आपल्याकडे जे विद्यार्थी होते मुलांनो, जेवढे पण स्टुडंट्स होते जे डेप्युटी मॅनेजरसाठी ज्यांनी जॉईन केलं होतं, सो दे वर एक्सपेक्टिंग की सर तुम्ही अजून टफ घ्यावं. ओके. तर मुलांनो, लेट मी क्लिअर यू, प्रोफेशनल नॉलेजचा पेपर खूप जास्त इझी आणि बेसिक लेवलचा होता. ओव्हरऑल सर तुम्ही क्वेश्चन सांगणार आहे का? येस मुलांनो, मी हे पूर्ण व्हिडिओमध्ये मी ओव्हरऑल ॲनालिसिस रिव्ह्यू कसा होता, काय क्वेश्चन कोणते होते आणि एंडमध्ये की LDC वाल्यांना तर समजा टाइम कमी आहे तर त्यांनी काय करावं, या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. ओके. सो प्रोफेशनल नॉलेजचा इतका जास्त इझी होता म्हणजे मी 50 प्रश्न होते, जेवढ्यांची कम्युनिकेशन केलं, जेवढ्यांचे कॉल मेसेज आले, 45च्या खाली कोणीच सांगितलं नाही अटेम्प्ट, कोणीच नाही बोललं 45च्या खाली अटेम्प्ट आहे. तर 48 अटेम्प्ट केले, 49 केले, 50 केले, 40 म्हणजे 45 to 50 मध्ये अटेम्प्ट केलेले आहेत. आणि देवर क्वाईट शुअर की सर आम्हाला मार्क्स भेटणार म्हणजे भेटणार, 1001% भेटणार. ओके, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांचं म्हणणं, सर तुमचे जे इव्हन म्हणजे पेड कोर्सवाले जे होते ऑफकोर्स, तर जे डेप्युटी मॅनेजरचे आहे त्यांचं सुद्धा म्हणणं, सर तुम्ही जी सिरीज रन केली यूट्यूबवर MCQची ती आम्हाला खूप जास्त लाभदायक ठरली, कारण तुम्ही जे बेसिक लेवलचे क्वेश्चन घेतले. आपण विचार काय करतो, टफ एक्झाम म्हटल्यावर डोक्यात काय राहतं, अवघड विचारतील, एवढं सोपं येईल का? इव्हन मुलांनो, आपल्या युट्यूबच्या सेशन्सला बरेच मुलांनी आधी कमेंट पण केले, सर एवढं सोपं थोडी विचारतात, तुम्ही थोडं अवघड घ्या, एक्झामला थोडी असं येणार आहे. मुलांनो, देवर लिटरली सेईंग की तुम्ही घेतात त्या लेवलचेच क्वेश्चन येत आहे आणि नोट्समध्ये जेवढं कंटेंट कव्हर केलं आहे, जर नोट्स परफेक्ट क्लिअर केले असतील तर तुम्ही ॲटलिस्ट 90% क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ह्या लेवलचे होते, नोट्स परफेक्ट केले असतील तर. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मुलांना, दुसरा पॉईंट हा की न्यूमेरिकल किती येतील हा प्रश्न होता. तर मुलांना हार्डली, जसं मी बोललो, तो 4-5 क्वेश्चन जास्तीत जास्त येतील न्यूमेरिकल. तेवढंच क्वेश्चन ॲक्च्युली न्यूमेरिकल आले 4-5 क्वेश्चनच्या आत. ओके. सो ओनली 4 to 5 क्वेश्चन्स आर न्यूमेरिकल. तुम्हाला LDCला सुद्धा तसंच राहील, जास्तीत जास्त 5-7 क्वेश्चन, 5च मॅक्झिमम पकडा, 5च्या वरती न्यूमेरिकल नाही राहणार. आणि त्याचं कारण पण मी बोललो तुम्हाला, IBPSला ॲक्च्युली नाही विचारता येत पोरांना, त्यांना न्यूमेरिकल विचारता येत नाही किंवा त्यांना विचारायची नाही, त्यांना टाइम कमी असतो म्हणून विचारत नाही, जे पण आहे, पण न्यूमेरिकल खूप कमी विचारले जातात. ठीक आहे. आता तुम्हाला करायचं काय मुलांनो, बिकॉज न्यूमेरिकल कमी विचारतात तर राहिलेल्या वेळेमध्ये न्यूमेरिकलला तुम्ही वेळ पण कमी द्या, वेटेज पण कमी आहे, तर त्याला जवळपास नाही बघितलं तरी चालेल, वेळ कमी असेल, बाकीचा स्टडी बाकी असेल तर. ठीक आहे. दुसरी गोष्ट, सर हे झालं प्रोफेशनल नॉलेजचं, खूप जास्त इझी होतं, सगळ्यांना खूप भारी गेला आहे वगैरे वगैरे. हा कटअपचं काय मुलांना, परत एकदा हात जोडून क्षमस्व आहे, माफी मागतो आणि सांगतो माझं एवढं नॉलेज नाही आहे मुलांना, मी कट ऑफ प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे. कट ऑफ प्रेडिक्शन करण्यामध्ये मी असमर्थ आहे. तुम्हाला निगेटिव्ह कमेंटसाठी चॅटबॉक्स तुमचंच आहे. ठीक आहे. नेक्स्ट राहिला विषय रिझनिंगचा. सर रिझनिंगचा कसं होतं मुलांना, रिझनिंगचा बऱ्याच जणांना ट्रिकी आणि लेंदी वाटला. ठीक आहे. म्हणजे कंपॅरेटिव्हली वेळ जसं म्हणतो, आता रिझनिंगचा हा अर्ध्या मार्काचाच क्वेश्चन आहे, हाफ मार्क्सचे क्वेश्चन एकदम इझी असतील, पटपट होतील, तेवढे इझी नव्हते, त्याला पण वेळ लागत होता. ठीक आहे. सो रिझनिंग, क्वांट रिझनिंग याला खूप जास्त टाइम कन्झ्युम होत होता. आणि मराठीचे क्वेश्चन जे होते मुलांना 10 क्वेश्चन, ते सुद्धा काही बऱ्याच जणांना ट्रिकी वाटले मराठीचे क्वेश्चन सुद्धा, आणि त्याला पण ओव्हरऑल वेळ लागला. ठीक आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा की 110 मार्काचा जो प्रोफेशनल नॉलेज आहे, विच वॉज व्हेरी इझी, म्हणजे खूप असं आपण डेप्युटी मॅनेजर म्हटल्यावर अशा लेवलचं प्रिपरेशन करून जातो पोरगा, आणि डायरेक्ट ह्या लेवलचा पेपर होता, डायरेक्ट ह्या लेवलचा खूप जास्त डिफरन्स होता, खूप जास्त बेसिक होता. तर मुलांना बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटीवर खूप जास्त फोकस करा आणि राहिलेल्या दिवसांमध्ये हा नका प्लॅन करू की आपण नाही टफ टॉपिक करू, अवघड करू, आणि सरांचा आता नवीन कोर्स घेऊन, नवीन जॉईन करून, नवीन काही नका करू, काहीच नवीन कोर्स नाही, काहीच नाही, नोट्स
पण जाऊ द्या, नवीन नोट्स पण नका करू. तुमच्याकडे आतापर्यंत जे रेफरन्स बुक आहे, जे तुम्ही आतापर्यंत हाताळलेलं आहे, ज्याच्यातून अभ्यास केलेला आहे, त्याच्यातून जास्तीत जास्त रिव्हिजन करा. आणि प्रॅक्टिससाठी एमसी लागेल तर टेस्ट सिरीज जॉईन करा. कोणत्या क्लासची जॉईन करा, नसेल केली तर, किंवा मग सिम्पल सर आता टाइम कमी, कुठे टेस्ट सिरीज जॉईन करू, गुगलवर जा, त्यांना सांगा अशा अशा टॉपिकचे क्वेश्चन दे भाऊ, त्याच्याकडनं काही भेटले ते सॉल्व्ह करा. कोणत्याही सोर्समधनं टाईप सॉल्व्ह करा, पण प्रॅक्टिस करा, एमसीक्यू जास्तीत जास्त सॉल्व्ह करा आणि बेसिक लेवलचेच करा. जास्त टफमध्ये जाऊच नका, घुसूच नका. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मुलांना जर तुम्ही सीएच्या बॅकग्राऊंडचे असाल, म्हणजे सांगण्याचं कारण असं ना की ऑफकोर्स काही बँकिंग बॅकग्राऊंडवाले पण मुलं असतात, बँकिंग वगैरेचं प्रिपरेशन करताय, स्पर्धा परीक्षा करताय, काय असे पण असतात जे फक्त सीए वगैरे बीकॉम करतोय, सीए वगैरे चाललो होतं, पण माहीत पडलं ही एक्झाम आहे तर देऊन टाकू. तर अशा मुलांसाठी एक सजेशन आहे मुलांना, आता राहिलेल्या वेळेमध्ये क्वांट रिझनिंग इंग्लिशसाठी खूप जास्त वेळ द्यायचा आहे तुम्हाला. म्हणजे लिटरली सांगतो मुलांना, ते जे 80 क्वेश्चन होते, 80 म्हणजे कोणते सर, 80 क्वेश्चन कसे, क्वांट रिझनिंग आणि मॅथ्स 40 मार्काचं आहे ना, अर्ध्या मार्काचे क्वेश्चन, ते 80 क्वेश्चन झाले. मुलांना ते 80 क्वेश्चन पैकी लिटरली जेव्हा मुलांची कम्युनिकेशन केलं, मेजॉरिटी मुलांची, तर ते फक्त 45 ते 50 क्वेश्चन सॉल्व्ह करून आलेले आहेत. फक्त 45 ते 50 अटेम्प्ट करू शकले क्वांट रिझनिंग मराठीमध्ये, आउट ऑफ 80 क्वेश्चन्स. आणि प्रोफेशनल नॉलेजचे 50 पैकी 45च्या वरती सॉल्व्ह करून आलेले. म्हणजे ऍट द एंड तुमचा गेम टर्निंग पॉईंट हेच ठरणार आहे मुलांना, त्याच्यात काही शंकाच नाही, प्रोफेशनल नॉलेजच आहे. आता याच्यात क्वेश्चन कशा टाईपचे विचारले होते, काय बघितले होते ते बघूया मुलांना. जे मल्टिपल मुलांचे आहेत, मी त्याचा एक समराईज करायचा प्रयत्न केला आहे मुलांना. प्राइस टू इक्विटी रेशोवर क्वेश्चन आला होता मुलांना. ठीक आहे. रेशो अनालिसिसवर बऱ्यापैकी क्वेश्चन्स होते मुलांना, रेशो अनालिसिसवर भरपूर क्वेश्चन होते. ठीक आहे. कोणते कोणते रेशो मी पुढे सांगतोय मुलांना. पेन पेपर पटकन सांगतो, पेन पेपर घेऊन बसा मुलांना, लागेल तर आता जो पुढचा व्हिडिओ आहे, आता हे रेकॉर्डेड म्हणजे लाईव्ह नाही घेते, तर मी तुम्ही रेकॉर्डेड बघताय, त्याच्यामुळे पॉज करा. 0.5चा स्पीड करायला लागेल तर 0.75 करा, पण नोट डाऊन करा माझ्यासोबत. ठीक आहे ना. खूप महत्त्वाचे विषय तुमच्यासाठी मुलांना. प्राइस टू इक्विटी रेशो एक्झाममध्ये आला होता. लेजरचा मिनिंग विचारला होता. आयडेंटिफाय द प्रायमरी बुक्स एक्सेप्ट ऑप्शन कॅश बुक, पेटी कॅश बुक वगैरे दिले होते. तर प्रायमरी बुक कोणता आहे, रिकन्सिलिएशन, AS30 कोणता आहे, अकाउंटिंग स्टँडर्डचा नंबर दिला तर नाव विचारलं, इझी लेवलचा क्वेश्चन होते. ऑडिट रिलेटेड क्वेश्चन विचारले होते मुलांना, बेसिक लेवलचे एकदम. जीएसटीचा क्वेश्चन आला होता, जीएसटीवर 2-3 क्वेश्चन होते. हां, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, रिअल, नॉमिनल, पर्सनल, याच्यावर सुद्धा क्वेश्चन आले होते, विच वॉज व्हेरी बेसिक, विच वॉज व्हेरी इझी. नेक्स्ट, विच आयटम इज नॉट लायबिलिटी. मुलांना याच्यापैकी लायबिलिटी कोणती नाही आहे, 4 ऑप्शन दिले, लायबिलिटी कोणती नाही आयडेंटिफाय करा. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट मुलांना कोणत्या टाईपचं आहे, ॲसेट आहे, लायबिलिटी आहे की दुसरं काही टाईप आहे, असे बेसिक लेवलचे क्वेश्चन होते. रिझनिंगमध्ये पझल, इनइक्वालिटी, ब्लड रिलेशनचे क्वेश्चन होते मुलांना. मराठी खूप जास्त ट्रिकी वाटला बघा इथं आहे. आणि ओव्हरऑल डेप्युटी मॅनेजरचा पेपर खूप इझी होता. ठीक आहे. LDCचा तर अजूनच इझी राहणार, असं प्रिडिक्शन आहे. प्रिडिक्शन आहे शेवटी. बघा मुलांना, एका स्टुडंटचा मेसेज आहे, सर आपल्या क्लासची शिकवणीचा एकंदरीत विचार केला असता पेपर अतिशय सोपा होता, जो ज्युनियर असिस्टंटपेक्षा सोपा होता. पेपरची डिफिकल्टी तर बोलायचं कामच नाही, खूप सोपा. टॉपिकचा विचार केला तर फिनान्शियल अकाउंटिंगवर 30 क्वेश्चन, पार्टनरशिपचे 2 क्वेश्चन, फक्त बेसिक लेवलचे 1-2 लाईनचे क्वेश्चन होते मुलांना. एक अर्धी लाईन, 1 लाईन, 2 लाईन असे क्वेश्चन होते. जास्त मोठे पण नव्हते, म्हणजे असं पण इझी दिले म्हणून मोठे दिले असं पण नव्हते. इझी पण आणि शॉर्ट पण, लेंदी पण नव्हता बनवला. कधी कधी होतं सर पेपर सोपता पण लेंदी एवढा होता की सॉल्व्ह नाही करू शकलो, मोठे केले, तसं पण नाहीये. फायदा तर नक्की झाला सर. सर्व स्टुडंट केवळ अकाउंटचा स्टडी करून नाही चालणार, रिझनिंग पण तेवढंच वेटेजने करावं लागेल, नाहीतर पॉसिबल नाहीये रिझल्ट. तो तुम्ही क्लासमध्ये रेग्युलर सांगत होते की 5वर न्यूमेरिकल येणार नाही, अगदी तसंच झालं. ओके, 5 पेक्षा जास्त सांगितलं तर तसंच झालं मुलांना. बिल्स ऑफ एक्सचेंजवर एक पण क्वेश्चन नाही आला. क्लास खूप छान आहे, आम्ही विद्यार्थी थोडे प्रामाणिकपणे अभ्यास करायला पाहिजे. किती प्रामाणिक मध्ये पोरांनो, ज्या पोरांनी सांगितलं किती प्रामाणिक, क्लास खूप छान आहे सर, तुम्ही सगळं भारी केलंय, पण आम्ही इमानदारीत करायला पाहिजे. तो महत्त्वाचा विषय. डिपार्टमेंटल मुलांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं त्यांनी, UDC डिपार्टमेंटची एक्झाम ती डिफिकल्ट आली होती कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे. लॉचा एक पण क्वेश्चन नव्हता, इकॉनॉमिक्सचा नव्हताच म्हणा, लॉवर पण क्वेश्चन नाही विचारले मुलांना त्यांनी. गोल्डन रूलवर 3 क्वेश्चन विचारले डायरेक्ट, रिअल, नॉमिनल, पर्सनल 3 क्वेश्चन विचारले. वर्किंग कॅपिटलवर पण क्वेश्चन आला होता. मुलांना ही समरी बघा. AS30वर क्वेश्चन होत्या. नेक्स्ट AS2 NRV म्हणजे नेट रिअलायझेबल व्हॅल्यू जे असतं मुलांना, ॲसेट विकून जे पैसे रिकवर होतात दॅट नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर, तो वाला क्वेश्चन होता. स्टॉक कोणत्या व्हॅल्यूवर दाखवतात ते. अरे यार, हां ठीक आहे मुलांना, याच्यापेक्षा जास्त झूम, एक सेकंड, पण झूम करायला गेलो कधी काय बनून जात आहे. काहीतरी लफडा झाला.
ठीक आहे. हां बघा, गोल्डन रूल, पर्सनल नॉमिनल, रिअल सगळ्यांवरच विचारले क्वेश्चन. एंटिटी कन्सेप्ट आहे, मटेरियालिटी कन्सेप्टवर क्वेश्चन आहे. क्रेडिटर पिरियड तो टर्न ओव्हर रेशो विचारला आहे क्रेडिटरचा. त्याच्यानंतर करंट ॲसेट करंट लायबिलिटीचा डिफरन्स म्हणजे नेट वर्किंग कॅपिटल. पे बॅक पिरियड पण विचारलं आहे फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये. पे केलेलं बॅक म्हणजे पे केलेले पैसे रिकवर व्हायसाठी जो वेळ लागतो त्याला पे बॅक पिरियड म्हणतात. त्याच्यानंतर डोनेशनचं कॅश सेलिमेंट मुलांना कॅश 2000 मध्ये 2000 रुपये जास्तीत जास्त आपण कॅशमध्ये डोनेशन करू शकतो जर तेव्हाच डिडक्शन भेटतं आपल्याला. ATE एज्युकेशन लोनचं दिलं ते 8 वर्षापर्यंत डिडक्शन भेटतं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बद्दल क्वेश्चन होता. CIN नंबर, कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर कंपनीचा असतो तो. अमोर्टायझेशन म्हणजे इनटँजिबल ॲसेटची व्हॅल्यू कमी होते ते. एरर ऑफ कमिशनचा क्वेश्चन होता. इन्व्हेस्टमेंट इन बॉन्ड. PV रेशो मुलांना, PV रेशोचा क्वेश्चन थोडा ट्रिकी होता बरं का. म्हणजे मार्जिनल कॉस्टिंगचा क्वेश्चन म्हणायचं मला. मार्जिनल कॉस्टिंगचा क्वेश्चन थोडा ट्रिकी होता. PV रेशो दिला होता. जर PV रेशो 30% आहे तर मग उरलेलं काय आहे, 70% जे उरलं ते काय. बरेच जण कॉन्ट्रीब्युशन आन्सर लिहून आले मुलांना, पण लक्षात ठेवा PV रेशो केल्यानंतर जे उरतं तो व्हेरिएबल कॉस्टचा रेशो असतो. ठीक आहे. फॅक्टरिंग म्हणजे काय, डिस्काउंटिंगचा अर्थ काय, नॉमिनल अकाउंट. हायर परचेस आणि ओनरशिपवर क्वेश्चन विचारला होता. ओनरशिप केव्हा ट्रान्सफर होते हायर परचेसमध्ये, आणि असं असतं ना हायर परचेसमध्ये दिल्या ओनरशिप ट्रान्सफर लास्ट इन्स्टॉलमेंटवर ओनरशिप ट्रान्सफर होते, पण इन्स्टॉलमेंट सिस्टममध्ये ओनरशिप लगेच ट्रान्सफर होते, तर ते लक्षात ठेवा. ट्रेड पेएबल, हिस्टॉरिकल कॉस्ट आणि क्रेडिट परचेस वगैरे याच्यावरचे क्वेश्चन विचारलेले होते. मुलांनो इतका भारी फीडबॅक दिलाय पोरांनी, इतका जबरदस्त पेपर गेलाय ना, एकदम मजा आ गया बेडू. ठीक आहे. सॉल्विंगमध्ये 2-3च क्वेश्चन आले होते फक्त. मार्जिनल कॉस्टिंगचा एक क्वेश्चन होता, जसं मी बोललो PV रेशो आला. त्याच्यानंतर AS3 PV रेशो, वर्किंग कॅपिटल लॉचे क्वेश्चन होते. रेशो कोणते होते परत एकदा खाली सांगतो तुम्हाला मित्रांनो. इन्कम टॅक्स, रेक्टिफिकेशन ऑफ एंट्रीचा एक क्वेश्चन होता. खूप हेल्प झाली मुलांना. मॅथ सॉल्विंगला थोडा प्रॉब्लेम आला, प्रॅक्टिस कमी पडली. टेक्निकल 48 अटेम्प्ट केले बघा मुलांना, तुमच्या समोर आहे, पण नॉन टेकला फक्त 38 झाले. नॉन टेकमध्ये मॅथ्सचा थोडा प्रॉब्लेम वाटतोय पोरांनो. नॉन टेकमध्ये फक्त 38 क्वेश्चन सॉल्व झाले. नॉन टेक म्हणजे टोटल 80 क्वेश्चन होते. 50% झाले अटेम्प्ट फक्त. 50% पण 40 होतात, पण 50% पकडा. इतका भयंकर विषय आहे. म्हणजे मुलांना तुम्हाला आहे ना प्रोफेशनल नॉलेजचं इतकं प्रोफेशनली म्हणजे इतकं प्रॉपर स्टडी करून जायचं आहे ना की तो तुमचा फोर्टे, म्हणजे तो तुमचा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. त्याच्यात तुम्हाला असं करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल यांनी 38 अटेम्प्ट केले, ठीक आहे, नॉन टेकचे, तर याचा अर्थ यांनी होप सोडून दिले कारण माझा रिझल्ट गेला. त्यांनी सुद्धा होप ठेवू शकतो. का बरं? कारण त्याला माहिती आहे, कारण प्रोफेशनल नॉलेजमध्ये असंच जबरदस्त गेलाय ना, 50 पैकी 48 की आपण हे काढू शकतो. आणि मुलांना म्हणून एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो मुलांना, तुमच्यापैकी जे असे काही विद्यार्थी असतील, समजा त्यांनी काही क्लासेस नाही केले, करायला पाहिजे, जरुरी पण नाही, पण नीट आहे का, समजा क्लासेस नाही केले किंवा जॉब कंटिन्यू चालू होता त्याच्यामुळे स्टडीचं रुटीन नाही लागलं, आत्ता सुट्ट्या भेटल्या, खूप कमी वेळ आहे, हाऊसवाईफ आहे सर, जबाबदारी खूप आहे, सगळं जमत नाही आहे, अशा खूप सारे तुम्ही लाईफमध्ये इश्यू असू शकतात. आता जो वेळ उरला आहे ना मुलांना, त्याच्यात सुद्धा 100% द्या, होप्स सोडू नका. आता वेळ कमी राहिला, जाऊ द्या, आता ह्या अटेम्प्टला शक्य नाही, मग पुढच्या वेळेस विचार करू, ही भावना केव्हा आली पाहिजे? पहिली गोष्ट यायला नको, आणायचीच आहे ना. पेपरच्या एक्झाम हॉलमध्ये बाहेर आल्यानंतर छाती ठोकून सगळ्यांना ओरडून सांगा मी फेल होणार आहे आणि मी परत पेपर देणार आहे. पण शेवटच्या मिनिटापर्यंत दुसऱ्या आल्याने स्वतःच्या मनाला आणि स्वतःच्या हाताला सुद्धा कळू नका देऊ क्लिक करताना की तुमच्या मनात भीती आहे फेल व्हायची. शेवटच्या क्षणापर्यंत डोक्यात हेच असू द्या पेपरच्या की आपल्याला याच अटेम्प्टमध्ये क्लिअर करायचं आहे, विषय संपला. बघा, ऑफकोर्स सर असं विचार केल्यावर सगळं होतील का? फक्त विचाराने नाही होणार, पण विचाराने पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येईल आणि त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने डेफिनेटली तुम्ही जास्त करेक्ट आन्सर सॉल्व्ह करू शकाल. भीती असली तर जे येतं तिथे पण मिस्टेक करतात. टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पुराणा याच्यात. टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण क्वांट आणि रिझनिंगमध्ये टाइम कमी पडतोय. तुमच्या ट्रिक्स खूप जास्त मॅटर करतील. जेवढं फास्ट सॉल्व्ह कराल दॅट इज द गेम चेंजर. ठीक आहे. आणि नेक्स्ट मुलांनो, लास्ट एक ऋषिकेश पाटील सर जे आहेत मुलांना, जर तुम्ही ऐकलं असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा अवेलेबल आहे. ही इज अन ऑफिसर, ही इज अन ऑलरेडी ऑफिसर फ्रॉम 9 years इन महाट्रान्सको डिपार्टमेंट. आणि त्यांना डेप्युटी मॅनेजरची पोस्ट असल्यामुळे ऑफकोर्स प्रमोशनच्या हिशोबाने एक्झाम दिली. आणि त्यांचं सुद्धा इनपुट, म्हणजे त्यांचं जेव्हा इनपुट्स घेतले, सो ही लिटरली सेड, म्हणजे एक्झाम हॉलमध्ये बाहेर आल्या त्या सेम डे आमचं कम्युनिकेशन झालं. सो ही वॉज सेईंग की किती जास्त, म्हणजे त्यांचा जो शब्द सांगू टेक्निकली, अकाउंटचा पेपर एकदम पानचट होता. लिटरली हे शब्द होते. मुलांना डिफिकल्टी लेवल खूप कमी आली आहे. सो असं मी म्हणत नाही की लाईटली घ्या किंवा सोडून द्या.
पण शेवटच्या मिनिटापर्यंत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहू द्या, अजून कमी स्टडी असेल तरी सुद्धा, आणि क्वांट रिझनिंगला इग्नोर नका करू. ठीक आहे. ओव्हरऑल मुलांना, मी अकाउंटचा टीचर आहे म्हणून फक्त अकाउंटचं गाणं वाजवणं चुकीचं आहे. ओव्हरऑल आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. सर तुमच्या सब्जेक्टमध्ये कमी आले तर चालतील, पोरांना रिझल्ट काढायचा, तुम्ही पास झाले पाहिजे. माझ्या सब्जेक्टमध्ये किती मला काही घेणं नाही. तुमच्या नावासमोर फक्त ते ऑफिसरचं नाव, म्हणजे ऑफिसरची डिग्री लागली पाहिजे, दॅट्स इट. तुम्ही जॉबला लागले पाहिजे, दॅट इज अवर एम. कोणामुळे झाले, कशामुळे झाले, मग के सरांना क्रेडिट द्यायचं, पास झाल्यावर का डेबिट द्यायचं, ते सगळं जाऊ द्या, आपल्याला पोस्ट काढायची, दॅट्स इट. ठीक आहे. मुलांना क्वांट रिझनिंग खूप लेंदी होतं. मोस्टली 45 ते 50 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले मुलं 80 पैकी. हे त्या सरांचा अनुभव, ऋषिकेश पाटील सरांचा, ज्यांनी मल्टिपल लोकांसोबत कम्युनिकेशन केलं. प्रोफेशनल नॉलेज खूप इझी होतं मुलांना. ठीक आहे. क्वेश्चन पी व्ही रेशोचा क्वेश्चन मी बोललो तुम्हाला की पी व्ही रेशोचा 30% येतं, उरलेलं काय आहे, तर आन्सर काय आहे, व्हेरिएबल रेशो. पण मोस्टली मुलं काय लिहून आले, मुलांना कॉन्ट्रीब्युशन लिहून आले. ठीक आहे, जे चुकीचं आहे. ऑडिटमध्ये मुलांना स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग नंबर विचारले होते, एसएसचे नंबर. तर एकदा प्रॉपरली जेवढे स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग आहे त्यांचे नंबर आणि अकाउंटिंग स्टँडर्डचे नंबर आणि नाव कळतंय ना, अकाउंटिंग स्टँडर्डची लिस्ट आणि स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंगची लिस्ट, ते प्रॉपरली अभ्यासून घ्या एकदा परत. नेक्स्ट इज पी रेशो. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये पी रेशोज विचारलेला होता, प्रॉफिट अर्निंग रेशो. त्याचा फॉर्म्युला असतो EPS अपॉन MPS, म्हणजे अर्निंग पर शेअर अपॉन मार्केट व्हॅल्यू पर शेअर. ठीक आहे. तो फॉर्म्युला असतो मुलांना. रेशो अनालिसिसमध्ये बघा मुलांना, मी बोललो तो कोणते रेशो शेवटी सांगतो. बघा, नेट प्रॉफिट रेशो विचारला, विच इज इझी, नेट प्रॉफिट अपॉन नेट सेल्स इंटू 100. त्याच्यानंतर सेल्स टर्नओव्हर रेशो पण विचारला आहे. सेल्स टर्नओव्हर रेशोमध्ये क्रेडिट सेल्स अपॉन ॲव्हरेज डेटर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो पण विचारला आहे, म्हणजे क्रेडिट परचेसेस अपॉन ॲव्हरेज क्रेडिटर्स. ठीक आहे. सो मुलांना 3 रेशो विचारले. रेशो अनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, अकाउंटिंग स्टँडर्डवर सांगितलं झालं तर खूप इझी क्वेश्चन होते. एसचे फक्त नंबर विचारले होते, एकदम इझी होते कम्पॅरेटिव्हली. KKCAच्या नोट्समधले MCQs व्हेरी बेनिफिशियल. आणि मुलांना, म्हणजे हे सरांचं वाक्य, मी काहीच ॲड ऑन केलेलं नाही आहे. KKCAच्या नोट्सच्या खाली जे क्वेश्चन दिलेत ना, 2020 क्वेश्चन चॅप्टरच्या खाली, ते क्वेश्चन खूप जास्त बेनिफिशियल ठरले. लिटरली मुलांना त्यांचे शब्द होते, ते ट्रेनमध्ये, म्हणजे त्यांची एक्झाम मुंबईला होते, हे वेंट फ्रॉम नाशिक. रेफर नोट्स ऑफ 8 to 9 टॉपिक्स इन ट्रेन विच सीम्स व्हेरी बेनिफिशियल. म्हणजे लिटरली त्यांना ऑफकोर्स जॉब करताना जास्त वेळ भेटला नाही अभ्यासाला, तर त्यांनी ट्रेनमध्ये जाता जाता 8 ते 9 टॉपिक्स रेफर केले. आता वेळ कमी होती, क्वेश्चन रिवाइज करत गेले. ही लिटरली रिअलाइज की त्याच्यामुळे किती बेनिफिट झाला. म्हणजे ट्रेनमध्ये किती तास वाचला असेल ना, वाचून नाशिक मुंबई 3 तास 4 तास वॉट एव्हर, त्याच्यात सुद्धा त्यांना 8 ते 9 टॉपिक होऊन त्यांना बेनिफिट वाटला की हे खूप जास्त कामात आलं. मुलांना मी असं नाही म्हणत नोट्स घ्या, परचेस करा, नका करू, फ्रीचा कोर्स घ्या. मुलांना जेवढं कंटेंट युट्यूबवर अवेलेबल आहे ना, पूर्ण पाहून टाका, काहीच सोडू नका, एक लेक्चर सोडू नका. तर आम्हाला कमी वेळेत व्हायला कोर्स आहे का, संजीवनी बुटी नावाचा कोर्स आहे, 99 रुपयाचा कोर्स आहे, पाहिजे तर विचार करू शकता. 6 तासाचा कोर्स आहे, 5-6 तासाचा. त्याच्यामध्ये सगळं रिवाइज, म्हणजे खूप इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत ते कव्हर केलेले आपण फास्ट ट्रॅकमध्ये रिव्हिजन. ठीक आहे. आणि टेस्ट सिरीज मी तर म्हणतो आपली आहे 777ची, पण तुम्हाला कोणतीही वाटली, कोणत्याही क्लासची वाटली, टेस्ट सिरीज पण प्रॅक्टिस करा. सर आम्हाला टेस्ट सिरीज घ्यावीच लागेल, नाही, गुगल, मी बोललो गुगलवरनं करा. सर आमच्याकडे एखादं बुक आहे, एखादं रेफरन्स बुक आहे, त्याच्यातून करू, करा, काही प्रॉब्लेम नाही. मुलांना MCQला अजिबात हाई काही करू नका. ठीक आहे. सो समराईज करतो या सेशनला. ऑलमोस्ट 18 मिनिट झालेत मुलांना. पुढच्या 1-1.5 मिनिटात मी कंक्लूड करतो सेशन. मुलांना काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यापासून आपल्याला समजतात की प्रोफेशनल नॉलेज इझी लेवलचं जरी असलं तर याला लाईटली नका घेऊ. बेसिक कन्सेप्टवर प्रॉपर फोकस करा, बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटी ठेवा. दुसरी गोष्ट, आता नवीन काही करायची वेळ नाही आहे, जे झालंय त्याच्यात जास्त रिवाईज करण्यावर भर द्या, नवीन काही करण्याच्या भानगडीत नका पडू. तिसरी गोष्ट, सगळ्या सब्जेक्टला बॅलन्स मेंटेन ठेवा. राहिलेल्या दिवसांमध्ये सुद्धा क्वांट रिझनिंगला पण प्रॉपर वेळ द्या आणि ट्रिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करा की जेवढं फास्ट सॉल्व्ह करू शकलं तेवढं तुमच्यासाठी बेटर राहील. जे मराठी मुलांना थोडंफार समानार्थी, विरुद्धार्थी, व्याकरण विकरण थोडंसं, आता त्याला काही एड नाही आहे, मराठी खूप मोठा विषय आहे, पण मग थोडंफार तरी त्या गोष्टीला बघून घ्या. आणि मुलांना 5वी गोष्ट, ही लास्ट मोमेंटपर्यंत हा ॲटिट्यूड ठेवा की ही पोस्ट आपल्याला काढायची आहे, जे होईल ते होईल. आणि हा भ्रम किंवा कोणाच्या मनात माझा अभ्यास कमी झाला आणि त्याचा जास्त झाला, तो आधीपासून लायब्ररीत पडलेला आहे, आपण लायब्ररीत आत्ताशी गेलो, आपलं तर काहीच खरं नाही, सगळं सोडून द्या. आपल्याला ही पोस्ट काढण्यासाठी राहिलेल्या वेळेमध्ये पूर्ण 100% द्यायचं आहे. एक्झाम कधी होईल? 1 ऑगस्ट 2025ला एक्झाम सांगितलेली आहे, ती तेव्हा होईल किंवा काही कारणामुळे समजा पोस्टपोन झाली तेव्हा होईल, जेव्हा पण होईल. ही खूप इम्पॉर्टंट आहे मुलांना आपल्यासाठी. सपोर्ट यू 100%. विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम KKCA टीम. मुलांना काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच जो मला ऑनेस्ट रिव्ह्यू स्टुडंट्सकडनं आला तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. आणि परत सांगतो, सेफ स्कोअर आणि काय म्हणतात ते किती अटेम्प्ट केले पाहिजे, त्याच्यानंतर कट ऑफ किती राहील, हे सगळं सोडून क्वेश्चन आन्सरवर फोकस करा. सो
जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.